श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण जर आपल्या स्वामी दत्त युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा, जेणेकरून आपल्याला अनेक उपाय व माहिती व स्वामींच्या चरित्रांविषयी, स्वामी महाराजांविषयी अनेक माहिती आपल्याला मिळेल. बघा, आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी कराव्या लागत असतात, मेहनत करावी लागत असते, परंतु ₹1 खर्च सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायला लागत नाही आणि आपल्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रेरणा मिळत असते. त्यामुळे आमच्यासाठी नाही तर महाराजांसाठी आपण आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग घ्या महाराजांचं श्री स्वामी समर्थ नाव आणि सबस्क्राईब करा. बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण कशा प्रकारे रुद्रयंत्राची स्थापना घरामध्ये करू शकता, रुद्रयंत्राचे फायदे काय आणि घरामधील व्यक्ती जर व्यसन करत असतील तर आपण त्यावर उपाय काय करायचा. तसं रुद्रयंत्र महामृत्युंजय यंत्राची माहिती आपण बघितली. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रुद्रयंत्राचा अगदी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण अभिषेक कसा करू शकतो. तर बघा, आपण सर्वप्रथम गडती लावून घेतलेली आहे आणि एका तांब्याच्या प्लेटमध्ये, पितळच्या प्लेटमध्ये आपण रुद्रयंत्र ठेवून घेतलं आणि ग्लासामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी घेतलेले आहे. हे पाणी आपण आता या लोट्यामध्ये टाकणार आहोत आणि गडतीमधील पाणी सुरू करून घेणार आहोत. तर आपण आता ही जी गडती याच्यावर लावलेली आहे, असं पाणी याच्यामध्ये गडत राहील किंवा आपण एका वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी घेऊन चम्मचने सुद्धा आपण अभिषेक करू शकता. तर बघा, आपण अभिषेकाला सुरुवात करणार आहोत. आपण कुठलीही सेवा करत असताना पहिल्यांदा परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार घेत असतो व आपण षडाक्षरी मंत्राचा जप करत असतो. बघा, त्यामध्ये आपण श्री गणेशाय नमः, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 11 वेळा श्री स्वामींचा जप घेऊया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्याचबरोबर आपण ओम नमः शिवायचा जप 11 वेळा घेऊया. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. बघा, अनेक स्तोत्रमंत्र आपण घेऊ शकतो. त्यामधील एक दिव्य स्तोत्र म्हणजे 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र. श्री गणेशाय नमः. सौराष्ट्रे सोमनाथंच, श्रीशैले मल्लिकार्जुनम, उज्जैनिया महाकालम, ओंकारम ममलेश्वरम, परल्यम वैद्यनाथच, डाकिन्या भीमशंकरम, सेतुवनेतु रामेशम, नागेशम दारुकवणे, वाराणसीतु विश्वेशम, त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालयतु केदारम, कृष्णेश्वरम शिवालय, एतानि ज्योतिर्लिंगानि साय प्रातःपठनरा, सप्तजन्मं कृतं पापम स्वर्णेन विनश्यति. श्री 12 ज्योतिर्लिंगानी. आणि आपल्याकडे जर शिवलील अमृताचा 11वा अध्याय असेल अशा पद्धतीने, तर यामध्ये शिवस्तुती मिळते. आपल्याला 42 उभ्या मिळतात, शिवस्तुती मिळतात. तर आपण याचा अभिषेक आज करणार आहोत. तर बघा, शिवस्तुतीला आपण प्रारंभ करणार आहोत. श्री गणेशाय नमः. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माता मुकुटी जळाडी, कारुण्य सिंधू बहुदुःखारी, तुझ विने शंभो मज कोण तारी. रवी दूधवानाला पूर्ण त्रिपाडी, सजे स्वतेज नेत्री तिमरांग जाडी, ब्रह्मांड दिशा मदांतकारी, तुझ विने शंभो मज कोण तारी. जटा विभूती उठी चंद्राची, कपाल माला प्रीत गौतमीची, पंचानन विश्व निवांतकारी, तुझ विने शंभो मज कोण तारी. वैराग्य योगी शिव शूलपाणी, सदा समाधी निज बोधवाणी, उमानिवासा त्रिपुरांतकारी, तुझ विने शंभो मज कोण तारी. उदार मेरुपती शैलजेचा, श्री विश्वनाथ मंती सुरांचा, दयानिधी देव गज कर्मचारी, तुझ विने शंभो मज कोण तारी. ब्रह्मादि वंदी अमराजनाथा, भुजंग मालाधरी सोमकांता, गंगा श्री दोष महाविदारी, तुझ विने शंभो मज कोण तारी. कर्पूर गौरी गिरिजा विराजे, हळा हाडीकंठ निराजे साजे, दारिद्र्य दुःख स्मरणे निवारी, तुझ विने शंभो मज कोण तारी. स्मशान क्रीडा करती सुखावे, तो देव चुडामणी कोण आहे. उदास मूर्ती जटापस्मधारी, तुझ विने शंभो मज कोण तारी. भूतादिनाथ अरियंतकाचा, तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा, राजा महेश बहुधारी, तुझ विने शंभो मज कोण तारी. श्री नंदीहराचा हरिनंद केशा, श्री विश्वनाथ मनती सुरेशा, सदाशिव देव व्यापकता पहारी, तुझ विने शंभो मज कोण तारी. भयानक भीम विक्राळ नग्न, लीला विरोधे करी काम भग्न, तो रुद्र विश्वंभरा दक्षमारी, तुझ विने शंभो मज कोण तारी. इचाराची जगै विशाळा, पाळी रचे तो हरी ब्रह्म गोळा,
उमापती भैरव विघ्नाहरी तुझं विघ्न शंभो मज गुणतारी भागीरथी तीर सदा पवित्र अजय असे तारक ब्रह्ममंत्र विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी तुझं विघ्न शंभो मज गुणतारी प्रागविनी सगळा राजा प्रांद विंदी वाहती हरीच्या मदांकिनी मंगल मोक्षकारी तुझं विघ्न शंभो मज गुणतारी कीर्ती हराची स्तुती बोलवे ना काय लता मनुजाकडे ना एकाग्रनाथ विशंकिकारी तुझं विघ्न शंभो मज गुणतारी सर्व तरी व्यापक तो नियंता तो प्राणलिंगा जवडी म्हणता अंकी उमा तो गिरिरूपधारी तुझं विघ्न शंभो मज गुणतारी सदा तपस्वी असे कामधेनू सदा सतेज शशिकोटी भानू गौरीपती तो सदा भस्मधारी तुझं विहीन शंभो मत कोणतारी कर्पूर गौरी स्मरला विसावा चिंता हारा जो भजकास दैवा अंती स्वहित सूचना विचारी तुझं विहीन शंभो मज कोणतारी विक्राळ काळी विकडे शरीर उदास चित्ती नद्रीची धीर चिंत वणी चिंतने विचित्तारी तुझं विहीन शंभो मज कोणतारी सुखावसाने सुख सकळे सुखाची दुखावसाने टळती जगाची देह वासाने धरणी तरारी तुझं विहीन शंभो मज कोणतारी अनुवत शब्द गगनी नमाय त्याचे निनादे भवशून्य होय कथा निजांगे करुणा कुमारी तुझं विन शंभो मज कोणतारी शांती स्वलीलावदनी विलासे ब्रह्मांड गोडी असून रण दिसे बिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझं विन शंभो मज कोणतारी पितांबरी नंदित मंडित नाभी त्याची शोभा जडितवरी किंकणीची श्रीदेव दत्त दुरितांतकारी तुझं विन शंभो मज कोणतारी जीवा शिवाची जडली समाधी तुटला विटला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध सुरे गरजती वेदचारी तुझं विन शंभो मज कोणतारी निदांब कुंभ भरला भंग पहा निजागे शिव ज्योतिर्लिंग गंभीर धीर शूर चक्रधारी तुझं विन शंभो मज गुणतारी मदार बिल्वे बकुले सुवासी माला पवित्र वाहा शंकरासी काशीपुरी वैर विश्वधारी तुझं विन शंभो मज गुणतारी जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माळ हाती प्रताप सूर्य शरण चापधारी तुझं विन शंभो मज गुणतारी अलक्ष मुद्रा शवनी प्रकाशे संपूर्ण शोभावदनी विकासे नेही सुपंते बहु पैलती तुझं विन शंभो मज कोणतारी नागेश नामा सगळा जिवाळा म्हणा जपे रे शिव मंत्रमाळा पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी तुझं विन शंभो मज कोण तारी एकांती रे श्री गुरुस्वामी चैतन्य रूपी शिव सौख्य नामी शिनलो दयाळा भूसा लभारी तुझं विन शंभो मज कोण तारी शस्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थाशी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मक नको तीव्रे तपे ती नको काळासे वय मानसी धरू नको दुष्टाशी शंकू नको ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको श्री साम सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु ओम तत्सम बघा अशा प्रकारे आपण शिवस्तुतीचा अभिषेक या शिवलीलामृताच्या अध्यायामधून आपण घेतलेला आहे आणि हे साचलेलं जे तीर्थ आहे शुद्ध पाण्याचं पिण्याच्या पाण्याचं हे आपल्याला घरातील सर्व कुटुंबांना ज्यांना काही त्रास असेल व्याधी असतील रोग असेल किंवा जे व्यसन करत असतील त्यांनाही द्यायचं आणि जे घेत नसतील त्यांना आपल्याला हे तीर्थ एनगेन प्रकारे चोरून त्यांच्या खाण्यापिण्यातून हे द्यायचं आहे यामुळे आपल्या घरातील सदस्यांचं व्यसनाधीन कुठल्याही प्रकारचे व्यसन त्यांना असतील ते 40 दिवसामध्ये संपून जातात व ते त्यांच्या स्वभावामध्ये बदल होतो आणि एकोपा घरामध्ये नांदतो अशा प्रकारचा आपण शिवस्तुतीचा अभिषेक आपण यामध्ये घेतलेला आपण महामृत्युंजय मंत्र सुद्धा घेऊ शकता अनेक प्रकारचे आपण घेऊ शकता आणि झाले सेवा महाराज चरणी अर्पण बघा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा श्री स्वामी समर्थ